त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 33 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 33 दिलेला आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय अन आयडियल गॅस ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. जो प्रेशर आहे आयडियल गॅसचा तर तो एका पर्टिक्युलर टेम्परेचरला कोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, द मीन स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल, तर मीन स्पीडवरती डिपेंड आहे. बी ऑप्शन, मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल, मीन स्क्वेअर स्पीडवरती डिपेंड आहे. तिसरं ऑप्शन आहे द स्क्वेअर ऑफ मीन स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आणि डी ऑप्शन आहे द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार, चला तर डिस्कस करूया. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये प्रेशर जे एक्झर्ट होतं आहे आयडियल गॅसवरती ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शन कशावरती आहे. तर या ठिकाणी मीन स्पीड वगैरे स्पीडच्या टर्ममध्ये आपल्याला प्रेशर कशावरती डिपेंड आहे स्पीडच्या टर्ममध्ये आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर आयडियल गॅस इक्वेशन प्रेशर एक्झर्टेड ऑन आयडियल गॅस, तर त्याचं इक्वेशन असणार आहे 1/3 रो इंटू सी स्क्वेअर RMS. आता रो कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी वगैरे सगळं. तर आपला जो प्रेशर आहे तो सध्या तरी डिपेंड आहे डायरेक्टली कशावरती तर रूट मीन स्क्वेअर जी टर्म आहे त्याचं काय तर स्क्वेअरवरती. पण असं काही ऑप्शन दिलेलं नाही, पण हे दिलेलं फक्त रूट मीन स्क्वेअर स्पीडवरती डिपेंड आहे. रूट मीन स्क्वेअर स्पीडवरती नाही तर रूट मीन स्क्वेअरचा जो स्पीड आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. तर हा ऑप्शन काय येणार नाही. याला आपल्याला आणखीन सिम्प्लिफाईड करावं लागेल. 1/3 रो तसंच घेऊ. व्हॉट इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, तर हा CRMS असणार आहे. मग याला आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलं, काय घेतलं C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर आणि लास्टचं जर घेतलं तर तो काय असणार आहे CN स्क्वेअर आणि डिवाइड बाय काय असणार तर तुमचं N. पण याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. ओके, मग स्क्वेअर जर केला आहे तर इथला स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सर, म्हणजे हा जो असेल 1/3 रो इंटू, मग इथं ब्रॅकेटमध्ये भेटेल आपल्याला C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर आणि लास्ट टर्म जर घेतलं तर तो कसं आहे तर CN स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर यांनी आपल्याला डिवायडेड करायचं. ही जी टर्म आहे ही पूर्ण ही आहे तुमचं स्क्वेअर व्हेलॉसिटी मीन घेणार आहे पण कोणाची स्क्वेअर व्हेलॉसिटीची. ठीक आहे, तर आज येईल 1/3 रो, आज आला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणा त्याला. ठीक आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. पण ही जी टर्म आहे ही काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय आतला जो प्रेशर आहे तो प्रेशर कशावरती डिपेंड आहे डायरेक्टली डिपेंड्स ऑन द मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होत आहे. आणि ऑप्शन बी आहे आपला या ठिकाणी मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. तर मीन स्क्वेअर स्पीड किंवा व्हेलॉसिटी म्हणा, तर बी ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल.